आमच्याकडे गौरी आणि दुर्गी ह्या दोन गायी होत्या. आमच्या या राजापूर गावात नेहमीच जनावरं फार निघत. महिन्याकाठी 2-3 तरी गायी म्हशी त्या जनावरांच्या दंशानं मारायच्या. आमच्या कुंपणाच्या बाहेर एक सफेद बकुळीचं झाड होतं आणि त्याच्या अगदी समांतर एक प्राजक्ताचं झाड होतं. या दोन्ही झाडांमध्ये तसं बरंच अंतर होतं. माझ्या बाबांनी आणि दादूबाबांनी त्या दोन्ही झाडांच्या मध्ये मातीचा परंतु अगदी घरासारखा गोठा बांधलेला होता. त्या गोठ्याला 4 जाळीच्या खिडक्यासुद्धा केल्या होत्या. खालची जमीन सिमेंटची केली होती. त्या गोठ्याला चांगलं लाकडी दारसुद्धा लावलेलं होतं आणि आमच्या गौरी आणि दुर्गीसाठी हा सुरक्षित घरासारखा गोठा तयार केलेला होता. आमच्या गौरी दुर्गी दिवसभर घराभोवती चारायच्या, खाली पडलेली सगळी फळं फस्त करायच्या. त्यात बाबा अंगणात पडलेली सगळी फळं त्यांच्यापुढे घमेलीत घालून सारायचे ते वेगळेच. तरी माझी नाजूक मनाची आई त्या दोघींना नेहमी दुपारी 4-4 पोळ्या, थोडा वरण भात एका ताटात वाढून स्वतः जाऊन त्यांना भरवायची. दुर्गी आणि गौरीला त्या आईच्या हातच्या जेवणाची इतकी सवय झाली होती की दिवसभर चरूनसुद्धा माझ्या आईचा तो मायेचा इवलासा घास त्यांना तृप्ती द्यायचा. कधी दुपारी माझ्या आईला त्यांना जेवण घेऊन जायला उशीर झाला तर त्या दोघी हांबरून एकच गोंधळ घालत असत. त्यावेळी अंगणात असलेले माझे बाबा आईला ओरडून म्हणायचे, "अगं वत्सला, तुझं आटोपलं का नाही? बघ, ह्या दोघींनी इथे नुसता गोंधळ घातलाय." आणि आईसुद्धा आले म्हणून घाईघाईनं जेवण घेऊन त्या दोघींना भरवायची. या गौरी दुर्गी ही आमच्या घराचा जाईजुईसारख्या एक हिस्सा होत्या. माझी आई आणि आजी गौरी दुर्गीच्या शेणाच्या गवत घालून शेण्या थापायच्या. पण त्या गौरी दुर्गीच्या शेण्या आमच्या माझघराच्या चुलीपर्यंत कधी आल्या नाहीत. त्या शेणा आमच्या दृष्टीच्या चुलीत जायच्या. आमच्या घरच्या सर्व स्वयंपाकाला कदाचित शेणाचा वास धरेल म्हणून आई त्या शेण्या माझघरात कधी जाळायचे नाही. तर आजीचे ब्राह्मणी संस्कार त्या शेण्या माझघरात जाळायच्या आड येत असावेत. काही का असे ना, त्या गौरी दुर्गीच्या शेण्या आमच्या माझघरात कधी शिरल्या नाहीत. असतं एकेकाचं नशीब. आमच्या घरात लहान मुलांना चहा देत नसत आणि लहानपणी मला या तपकिरी पेयाचं विलक्षण आकर्षण वाटत असे. लहान मुलांना एखादी गोष्ट मिळाली नाही की नंतर त्याचं त्यांना आकर्षण वाटत राहतं. माझंसुद्धा तसंच झालेलं होतं. आता आम्हा मुलांना चहा न देण्याचा अट्टहास आमच्या आजीचा असायचा. तिला वाटायचं मुलींनी फक्त दूध आणि तिने केलेला गुलकंद खावा आणि मला तिच्या या गोष्टीचा राग यायचा. एकदा मी सरळ तिचा पदर धरून जोरात म्हटले, "आजी, मी मंजी आणि यशापेक्षा मोठी आहे, तेव्हा आजपासून मी चहा पिणार." आता माझी आजी खोचून बोलण्यात फार पटाईत. मी असं चहाचं म्हटल्यावर क्षणभर तिने माझ्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाली, "चल, आपण अहिल्याच्या शिळेवर जाऊन बसू." आम्ही बसल्यावर आजी मला जवळ घेऊन म्हणाली, "सोने, मी तुला, मंजीला, यशाला चहा का देत नाही माहिती आहे? अगं, आपल्या पुराणात विष्णुपत्नी लक्ष्मीनं सांगितलं आहे की आपली ब्राह्मण जात देवगणातली, म्हणजे सोने, आपले सगळे देवसुद्धा ब्राह्मणच आहेत म्हणा." तर एवढीशी मी चटकन म्हणाले, "मग आजी तुकाराम, गोरा कुंभार, नामदेव हे सगळे?" आजी गडबडली, म्हणाली, "सोने, ते कुठल्या जातीचे मला माहिती नाही, पण ते काही देव नव्हते, ते संत होते." आणि बघ, आता मी बोलतेय ना, मध्ये मध्ये बोलायचं नाही. मी काय सांगत होते? मी पटकन म्हणाले, "ब्राह्मण जात देवगणातली म्हणून ती सगळ्या जातीत श्रेष्ठ आहे असं म्हणत होतीस." आजी म्हणाली, "म्हणून सोने, लक्ष्मीनं सांगितलंय की प्रत्येक मुलीने अगदी सकाळी सकाळी गाईचं धारोष्ण दूध पिऊन वरून 1 चमचा गुलकंद खावा. त्यामुळे सगळ्या मुली माझ्यासारख्या गोऱ्या होतील, रूपवती होतील, त्यांना माझ्या विष्णूसारखा सर्वश्रेष्ठ पती मिळेल." आजी थांबली, जरा माझ्याजवळ सरकून माझा हात आपल्या हातात घेत हलके म्हणाली, "आता तूच सांग सोने, लक्ष्मीनं असं सांगितल्यावर तिचं ऐकायला हवं ना, नाहीतर ती रागावेल." आणि म्हणून मी एकदम माझ्या आजीचा हात झडकारला आणि ओरडले, "आजी, मला माहिती आहे हे तू खोटं बोलतेस. तुम्ही मोठी माणसं ना, लहानांना काही द्यायचं नसेल की असं देवा आडून खोटं बोलतात." मी आजीकडून रागानं उठले तेव्हा माझी म्हातारी आजी एकदम माझा हात धरून व्याकुळपणे म्हणाली, "थांब ग सोने, तुझे बाबा काय सांगतात तुला माहिती आहे ना? ते सांगतात, अति क्रोध धरू नये, जीवलगास खेदू नये, मनी वीट मानू नये सिकवणेचा." अर्थ काय?
तर माणसानं कधीही अतिशय रागावू नये, आपल्या प्रियजनांना कधी दुखवू नये आणि चांगली शिकवण देणाऱ्या आजीचा मनात वीट मानू नये. सोने, मी खोटं बोलते, मी वाईट आहे, पण हे सगळं मी तुम्हा मुलांच्या चांगल्याकरता करते ना. चल, तुला चहा हवा आहे ना, मी तुला चहा करून देते. मग लक्ष्मी, आम्हाला काहीही शिक्षा करू दे, पण तुझ्या आईला मी उद्यापासून तुला चहा द्यायला सांगणार आहे. मी एकदम थबकले आणि म्हणाले, आज्जे, मी चहा पिल्यावर लक्ष्मी तुला आणि आईला शिक्षा करेल? मग मला नको चहा, मी दूध पिईन. आणि आजीनी मला एकदम उचललं आणि कडेवर घेतलेलं होतं. काही आठवणी ना विसरता नाही येत. माझ्या आजीची ही आठवण देखील मला कधी विसरता नाही आली. आपल्या नातवंडांनी चहा न पिता आरोग्यास चांगलं असं दूध प्यावं म्हणून धडपडणारी माझी म्हातारी आजी मला आजसुद्धा आठवते. माझे बाबा प्रथमच या घरात आले त्यावेळी आमच्या दादूबाबांनी आमच्या शाळेजवळच्या एका तुतीच्या झाडाची फांदी आणून घराच्या डाव्या हाताला पपईच्या झाडाजवळ लावली होती. हे तुतीचं झाड विलक्षण वेगानं वाढतं आणि त्याला नगभर लांबीची फळं येतात. ती फळं कच्ची असली की चिंचेसारखे आंबट तुरट लागतात आणि तीच फळं पिकली की ती काळी भोर होऊन अगदी गोड लागतात. रानपाखरांना हे तुती खायला फार आवडत, त्यामुळे या झाडावर रानपाखरांचे थवे नेहमी बसलेले असायचे. आमचं हे दादूबाबांनी लावलेलं झाड वर्षभरात खूप भराभरा वाढलं आणि आता त्याचा मोठा वृक्ष झालेला होता. या तुतीच्या झाडाची फांदी लावताना दादूबाबांनी 2 शेवग्याच्या शेंगांच्या देखील फांद्या लावल्या होत्या. त्यासुद्धा भराभरा वाढल्या होत्या. त्यापूर्वी आमच्याकडे देवाच्या बारीक पानाचं एक शेवग्याचं झाड होतं. आता ती 3 झाडं झाली होती. माझ्या बाबांनी आणि दादूबाबांनी नंतर अनेक फळांची झाडं लावली. त्या सगळ्या झाडांमुळे आमचं मातीचं घर झाडाझुडपात लपलेल्या कण्वऋषींच्या आश्रमासारखं भासायचं. तसं पाहता आमच्या घरात कुठल्याही प्रकारची धनसंपत्ती नव्हती, पण निसर्गाच्या या रानमेव्याचं देणं आणि एकमेकांच्या मायेची ऊब आमच्या घरात काठोकाठ भरलेली होती. आमचे मुके सोबती देखील आमच्या घरातले एक होऊन राहत होते. मला आमचं हे झाडापाडांनी फुलाफळांनी भरलेलं घर फार म्हणजे अगदी आभाळा एवढं आवडायचं. आमच्या या घराभोवती खेळताना वेळ पुरायचा नाही. आम्ही पोरं बाबांसह एक मजेशीर खेळ खेळायचो. आईकडून वाटीत साबणाचं पाणी करून घ्यायचो आणि पपईच्या पानाचा पोकळ देठ घेऊन त्या साबणाच्या पाण्यात बुडवून अहिल्येच्या शिळेवर उभं राहून त्या साबणाच्या पाण्याचे खूप रंगीत फुगे सोडत राहायचो. त्यावेळी त्या रंगीबेरंगी फुग्यांनी आमचं मागचं अंगण भरून जायचं आणि माझे बाबा जेव्हा येऊन माझ्या हातातली वाटी घेऊन ते फुगे सोडायचे ना, तेव्हा मी आनंदानं हसत त्या फुग्यांमध्ये हात पसरून गोल गोल गिरक्या घेत राहायची. त्यावेळी आमच्या जाईजुईसुद्धा आजी आणि आईच्या खांद्यावर बसून आमचा तो खेळ पाहायच्या आणि दारातनं आजी हसत म्हणायची, अरे शंभूनाथा, तू 3 मुलांचा बाप झालास तरी तुझा अजून पोरकटपणा गेलेला नाही बघ. मग बाबा हसत हसत तिच्या आणि आईच्या अंगावर ते फुगे सोडत, तेव्हा ते साबणाचे फुगे फटाफटा फुटून त्याची जागा नवीन फुगे घ्यायचे. एक फुगा फुटला की लगेच दुसरा फुगा यायचा, मग तिसरा. आम्ही ते साबणाचं पाणी संपेपर्यंत आमचं अंगण या रंगीत फुग्यांनी अगदी भरून टाकायचो. त्यावेळी आमच्या हसण्या ओरडण्यानं आमचं घर अंगण अगदी भरून जात असे. खरोखर माझ्या आयुष्यातले अत्यंत मधुर असे ते दिवस होते. पण ते मधुर दिवस त्या साबणाच्या रंगीत फुग्यांप्रमाणे उमलून नंतर फटाफटा फुटून गेले आणि त्या दिवसाच्या आठवणी उराशी धरून मी प्रत्येक क्षणी ढसाढसा रडत राहिले होते. माझे बाबा आकाशात शुक्राची चांदणी असताना उठत. आपली विहिरीवरची थंड पाण्याची आंघोळ आटोपली की ते तसेच ओलाव्यानं देवघरात जाऊन आमच्या झोपलेल्या सगळ्या देवांना पितळीच्या परातीत घालून विहिरीवर आंघोळीला आणत. त्यात फक्त तो आईचा शेंद्री गणपती मात्र नसायचा. बाबा नंतर त्या देवांना साबणानं नाहीतर चिंचेनं चोळून चोळून आंघोळ घालत, त्यांना पंचानं स्वच्छ पुसून पुन्हा परातीत ठेवत आणि नंतर ते सगळं देव न्हावून पुसून स्वच्छ होऊन आपापल्या जागेवर उभे राहायचे. त्यावेळी आमचा एकटा हनुमान मात्र गणपतीसारखा पारोशानं उभा राहून तिथल्या देवाची तिथल्या धान्याची राखण करत राहायचा. पण एखाद्या सणावारी मात्र बाबा पायाखाली काहीतरी ठेवून त्या हनुमंताला ओल्या पंचानं पुसून काढून चंदनाचा टिळा त्याच्या कपाळी चिकटवत. आमच्या बाबांची आंघोळ आटोपली की आम्ही आमच्या आंघोळ्या भराभरा आटोपून घ्यायचो.
मला ना इतक्या सकाळी उठून आंघोळ करायचा जाम वैताग यायचा. एकदा मी आईला सरळ म्हणालेच की आई गं, तू बाबांना जरा उशिरा उठायला सांग की गं. ते एवढ्या सकाळी स्वतःची आणि देवाच्या आंघोळी आटोपतात आणि त्यांचं झालं की लगेच देवपूजेसाठी आम्हाला लवकर उठून आंघोळ करायला लागते. आईने मला मी सांगीन त्यांना असं म्हटलं आणि तेव्हापासनं बाबा 7-7:30ला उठायला लागले. आमच्या घरात एक होतं, आम्हा मुलांचं काही सांगणं त्यांना काय कळतंय म्हणून उडवून लावलं जात नसे तर ते ऐकलं जाईल. मला सकाळी मात्र एक काम खूप आवडत असे आणि ते म्हणजे आमच्या बागेतली फुलं देवपूजेसाठी काढायचं. आमची फुलं काढून होईपर्यंत बाबा साहणेवर चंदन उगाळून त्याचा टिळा गणपती सोडून सगळ्या देवांच्या कपाळी लावून आम्ही काढलेले आमच्या परडीतली फुलं सगळ्या देवांना एक एक करून घालायचे. लक्ष्मी, सीता, अंबा, रेणुका देवी यांच्या मूर्तीवर जाईजुई किंवा प्राजक्ताची फुलं घातली जायची. आमच्या या देवपूजेच्या वेळी आमच्या जाईजुईसुद्धा हजर असायच्या. माझे बाबा देवपूजा करताना आपल्या स्वच्छ उंच मधुर वाणीनं श्लोक पठण करायचे. त्यावेळी त्या पवित्र श्लोकांनी आमचं संपूर्ण घर अगदी भरून जात असे. त्यावेळी वाटत असे हे नितांत सुंदर श्लोक पठण कधीच कानावरनं पुसलं जाऊ नये. त्यावेळी ही एकच भावना मनात आपोआप जागृत व्हायची आणि त्या सुंदर अर्थाच्या श्लोकांनी आमची मनं आपोआप शांत व्हायची, पवित्र व्हायची, उदात्त व्हायची. त्यावेळी देवाच्या चरणी किती एकरूप होता येतं हे आपोआप जाणवत असे. माझ्या आईच्या तर डोळ्यातनं चक्क अश्रू वाहत. या देवपूजेच्या वेळी काही क्षण आमच्या घराला पवित्र मंदिराचं स्वरूप प्राप्त व्हायचं. बाबा श्लोक म्हणताना एका हातानं घंटी वाजवत पूजा करायचे आणि पूजा संपण्याच्या वेळी ते श्लोक म्हणायचे की दीप सूर्यग्निरूपस्तव तेजसा तेज उत्तमम गृहाणं कृतां पूजा सर्व काम प्रदो भव. म्हणजे हे दीपदेवा तू सूर्यरूप आहेस, अग्निरूप आहे, सर्व तेजात तू उत्तम तेज आहे. तू माझ्या पूजेचा स्वीकार करून माझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर. शेवटी खोबऱ्याचा तुकडा प्रसाद म्हणून आमच्या हातावर पडल्यावर ती सुंदर पूजा संपून जात असे. आमच्या जाईजुई नेहमी हा देवाचा प्रसाद आपल्या दोन्ही हातात धरून खात आणि नंतर बाहेर खेळायला पळत. आई पूजेचा हा प्रसाद गंगी आणि दुर्गीच्या तोंडीसुद्धा घालायची. आमची देवपूजा आटपली की आई आणि आजी आमच्या न्याहारीच्या तयारीसाठी घाईघाईनं माझघरात जात. येश्या म्हणजे आपली दप्तरं भरण्यासाठी पळत. त्यावेळी माझे बाबा मला एकटीला देवघरात थांबवून माझ्या कपाळी अंगारा लावून म्हणत, सोने, देवांना अगदी वाकून नमस्कार कर आणि 3 वेळा म्हण, देवा माझं रक्षण कर, बाबांचं आयुष्य मला लाभू दे. त्यावेळी त्या भयंकर मागण्याचा अर्थ कळण्या इतकी मी मोठी नव्हते आणि ज्यावेळी मला त्या मागण्यांचा अर्थ कळला त्यावेळी वेळच निघून गेली होती. बाबा नंतर खूप वेळ हात जोडून डोळ्यात अश्रू आणून देवाकडे काहीतरी भीक मागत राहत मी बाबांकडे बघत राहायची. आता मला वाटतं बाबांचं ते मागणं ऐकून सगळे देव आपापसात हसत त्यांची चेष्टा करत असावेत. ब्राह्मणाच्या हातून एखादी गोष्ट झाली नाही की ते फक्त तोंडानं त्या गोष्टीबद्दल बढाया मारून ती गोष्ट केल्याचं समाधान घेतात. आमच्या देवघरातले सगळे देव झाडून एक जात ब्राह्मण होते. या ब्राह्मण देवाने वेळ आली त्यावेळी आमच्यासाठी काही केलं नाही, फक्त दूर उभं राहून आमच्या सगळ्यांचा ते तमाशा बघत राहिले होते. तशी माझी आजी उठता बसता सतत देवा करणाऱ्यांपैकी नव्हती. देवपूजा झाल्यावर आईसारखं देवापुढे सतत मस्तक वाकून नमस्कार ती करायची नाही. आजी लांबून नमस्कार करायची. पण तिचं घरात काही बी नसलं किंवा घरात काही झालं तर मात्र ती देवाऱ्यासमोर ठाण मांडून रामा 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 करत रामाला वेठीला धरून बसत असे. ज्यावेळी ती तिथनं उठायची त्यावेळी तिचं मन शांत झालेलं असे. आमची पूजा आटोपली की आमचा लब्बाड यशा आईचा पदर धरून तिला हळूच म्हणायचा, आई, लक्ष्मीच्या नाकाजवळ मला पाणी दिसलंय, तिला आलेपाकाची वडी दे, पण ती वडी मी तिला नेऊन देणार. आई हसत छोट्या यशाला घेत म्हणायची, असं म्हणता का यशवंतराव? चला, मी तुम्हाला 2 आणि लक्ष्मीला 1 वडी देते, कारण लक्ष्मीने मला सांगितलंय माझ्या वाट्याची वडी यशवंतरावांना खाऊ दे, म्हणजे माझी सर्दी आपोआप बरी होईल. आणि एकदम 3 वड्या मिळालेला आमचा यशवंत भयंकर खुश व्हायचा.
आमच्या यशाचं एक होतं, त्याला जर कोणी बहुवचनानं अहो यशवंतराव म्हणून बोलवलं की तो एकदम ताठ चालत यायचा. आम्ही त्याला कधी खुश करण्यासाठी किंवा त्याच्याकडून काही काम करून घ्यायचं असलं की त्याला बहुवचनानं बोलवायचं, आमचं काम होऊन जात असे. आमच्या घरी झाडावर नवीन फुलं किंवा फळं आली की ती पहिल्यांदा देवघरात देवासमोर जायची. नवीन भाताच्या दुधानं भरलेल्या लोंब्या आमचे देव अगोदर खायचे. आमच्या घरात काही गोडधोड शिजलं की प्रथम एक वाटी देवापुढे ठेवण्यात येत असे. घरात नवीन कपडे आले किंवा कुठलीही वस्तू घरात नवीन आली की ती अगोदर देवापुढे जाऊन यायची. आम्हाला आणलेल्या नवीन चपलासुद्धा आम्ही दुरून देवांना दाखवून नंतर घालायचो. आता बोला. आमची आजी सतत देवा करणाऱ्यांपैकी नसली तरी आम्ही मुलं शाळेत किंवा कुठे बाहेर जाताना अगोदर देवाला नमस्कार करायला ती सांगत असे. पण समजा कधी काही घरात नुकसान झालं तर ती सरळ देवासमोर उभं राहून त्यांना शिव्या घालायची. घरात कोणी आजारी झालं किंवा ताप उतरला नाही तर देवांना सरळ तामणात पाणी घालून उभं करून ठेवायची. एकदा आमची सकाळची देवपूजा आटोपली की नंतर दिवसभर घरातलं कुणीही त्या देवघरात फिरकत नसे. एकटा आमचा हनुमान त्या अंधाऱ्या देवाच्या साठवणीच्या खोलीत समईच्या मंद प्रकाशात तिथे आपली गदा घेऊन राखण करत राहायचा. आमच्या घरात नेहमी ताज्या पिठाच्या भाकऱ्या किंवा पोळ्या केल्या जात. त्यासाठी आमच्या देवाच्या साठवणीच्या ठेवलेल्या मोठ्या जात्यावर दिवसाड माझी आई आजी ज्वारी गहू तांदूळ दळायला बसत. त्या ताज्या पिठाच्या भाकऱ्यांच्या आमच्या अंगणापर्यंत खरपूस वास सुटायचा आणि आमच्या पोटातलं भुकेचं वटवाघूळ जागं व्हायचं. कधी आजीला बरं नसलं की आईबरोबर जातं ओढायला मला बसायला लागायचं. हे काम मात्र मला बागेतलं फुलं काढणे एवढं आवडत होतं. माझ्या आईचा आवाज अतिशय मधुर होता. ती नेहमी हळू बोलायची आणि बोलताना देवघरातली घंटा किणकिणती आहे असा भास व्हायचा. आम्ही दळायला बसलो की मी आईला एखादं भावगीत म्हणायला सांगत असे. त्यावेळी ती आपल्या मधुर आवाजात जमिनीवर मधाचे थेंब पडावेत तशी भावगीत म्हणायची. तिचं आवडतं भावगीत आजसुद्धा मला आठवतंय. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, तुळशी माळ घालून गळा कधी नाही कुटले टाळ, पंढरीला नाही गेले चुकून या एक वेळ. ते भावगीत उत्कंठेनं म्हणायची की त्यावेळी खरोखर पंढरपूरचा विठ्ठल आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवून प्रत्यक्ष आम्हाला भेटायला आलाय असा मला भास व्हायचा. हे मधुर भावगीत म्हणताना माझ्या सुंदर आईच्या डोळ्यात नेहमी अश्रू तरळायचे. तिला विचारलं की ती काही नाही गं, मनाला ठेच लागली असं म्हणून हसायची. एकदा मात्र ती मला म्हणाली, सोने लहानपणाचं सुख फार छान असतं बघ, पण त्या सुखाला मला एक प्रश्न विचारायचा आहे की माझ्या लहानपणच्या सुखा मला एकटीलाच तू का ठेवलंस रे? अरे तुला मला असं फसवायला झालं तरी कसं? आणि नंतर ती हमसाहमशी रडायला लागली. मी घाबरून माझ्या आजीला हाक मारली. आता आमच्या घरातली काही गुपितनं मला मोठं झाल्यावर कळाली. आईचं हे वेळी अवेळी रडण्याचं गुपितसुद्धा मला समजलेलं होतं. आमच्या अंगणातल्या तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूला थोडी मोकळी जागा होती. माझ्या बाबांनी अंगणाच्या डाव्या बाजूला 4 उंच खांब रोवून एक छान मातीचा मंडप बांधला होता आणि त्या मंडपात 4 माणसं बसतील एवढी मोकळी जागा होती. मंडपाच्या आत बसायची जागा आईने सारवून काढली होती. बाबांनी 3 पत्रे आणून त्या मंडपावर टाकले होते. त्या मंडपाला त्यांनी एक छोटंसं दार, 2 खिडक्यासुद्धा केल्या. माझ्या बाबांनी या मंडपाच्या भोवती जाईजुईच्या वेली लावल्या होत्या. त्या वेली माझ्या बाबांच्या हातचं पाणी पिऊन पिऊन भराभरा वाढून चोहो बाजूनी त्या मंडपावर चढल्या आणि त्यामध्ये आमची कृष्णकमळाची वेल शेजारीण म्हणून त्या वेलीत शिरली. तसंच आमच्या कौसल्यामाईनं एक सफेद गुलाबाची वेल आणली, या मंडपाच्या दाराजवळ लावून रुजवली. आता ते झाड मूळ भराभर वाढतं. त्याप्रमाणे या सगळ्या वेली भराभरा वाढल्या आणि बाबांचा तो मंडप जाईजुईच्या फुलांनी, कृष्णकमळाच्या फुलांनी, सफेद गुलाबांनी अगदी भरून गेलेला होता. त्या मंडपाकडे पाहिलं की वाटायचं की जणू स्वर्गातलं पुष्पक विमान आमच्या अंगणात उतरलं आहे. आम्ही त्या मंडपाला ना जुईचा मंडप असं म्हणायचो. माझ्या बाबांचं ते एक अनोखं विश्रांती स्थान होतं. बाबांनी त्या मंडपात 2 गाद्या आणून अंथरल्या होत्या. त्यांचं दुपारचं जेवण आटपलं की ते ह्या मंडपात येऊन दुपारची झोप पूर्ण करत. त्यांचा दुपारचा चहासुद्धा इथे व्हायचा.
कधी त्यांना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल विचार करायचा असेल तर ते ह्याच मंडपात शांतपणे बसून विचार करत आणि नंतर त्यांनी त्या गोष्टीचा घेतलेला निर्णय अगदी बिनचूक असे. आमच्या जाईजुईचा हा जुईचा मंडप फार आवडता होता. त्या नेहमी या जुईच्या मंडपाच्या वेलीवर खेळायच्या आणि बाबा जरा आत बसले की लगेच जाऊन त्यांच्या अंगावर जाऊन लोळायच्या. ते सुवासिक वासाच्या जुईच्या मंडपात मी मंजी किंवा येशा सहसा बसायचो नाही. आमचा सगळा वेळ अहिल्याच्या शिळेवर बसण्यात जात असे. माझी आई देखील समोरच्या अंगणात विशेष जात नसे. आजी मात्र बाबांबरोबर काही विशेष चर्चा करायची असली की त्या मंडपात जाऊन बसायची. आमच्या घरी नेहमी येणारे केदार काका आणि दादू बाबा मात्र आत आले की त्यांचा मुक्काम बाबांबरोबर ह्या मंडपात असायचा. त्यावेळी त्यांचं चहा खाणं पिणं या मंडपातच होत असे. जेवायला मात्र ती मंडळी माझघरात यायची, कारण माझी आजी म्हणायची, उघड्यावर जेवलं ना तर भूताची नजर लागते, म्हणून कधीही आपण माझघरात जेवावं. आमच्या आईला वरणात बारीक पानाची लहान मेथी घातलेली खूप आवडत असे आणि आईची ही मेथीची आवड लक्षात घेऊन माझ्या बाबांनी जुईच्या मंडपाच्या समोरच्या मोकळ्या जागेत एक मेथीचा वाफा लावला होता. बाबांच्या या छोट्याशा वाफेत ही बारीक मेथी तिन्ही त्रिकाळ हसत हसत उभी असायची. आमच्या घराच्या कृष्णकमळाच्या फाटकातून कोणी आत आलं तर त्याला घराला वळसा घालून उजव्या आणि डाव्या बाजूनं मागच्या अंगणात जाता यायचं. आमच्या घराला सभोवताली अनेक भाज्यांचे वाफे बाबांनी लावले होते. माझी आजी रोज दुपारच्या जेवणाला 2 पालेभाज्या आणि 1 मोड आलेल्या कडधान्याची उसळ करत असे. कधी सुक्या भाज्या, ओल्या भाज्यासुद्धा करायची. तरी मला या सगळ्यांना ब्राह्मणी जेवणापेक्षा कौसल्या माईच्या हातचं सुकं मटण आणि वडे खायला फार आवडत असे. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? नंतर तुम्हाला सगळं सांगणारच आहे, अगदी सगळं. एकदा माझ्या बाबांनी की नाही भोपळ्याची बी आणून ते आमच्या विहिरीजवळ लावली होती. ती भोपळ्याची वेल आमच्या घरावरून कुंपणावर सुद्धा पसरली आणि नंतर आमच्या कृष्णकमळाच्या वेलीबरोबर ती वाढायला लागली. पुढे त्या वेलीनं जेव्हा आमच्या घराच्या कौलावर आपले मोठे मोठे दुधी भोपळे ठेवून दिले त्यावेळी बाबा ते भोपळे काढण्यासाठी शिडी लावून वर कौलावर चढले. त्यावेळी माझ्या आजीनं, अरे शंभू सांभाळ रे बाबा, कौलं फुटतील, शंभू नीट उभा राहा, खाली पडशील, असं ओरडून अख्खं राजापूर गाव तिथं गोळा केलं होतं. पण माझ्या बाबांनी तेव्हा एकही कौल न फोडता ते मोठमोठे भोपळे खाली आणून ठेवले. तेव्हा तिने खुश होऊन एक मोठा भोपळा अगोदर देवापुढे नेऊन ठेवला आणि नंतर माझ्या आईनं त्याची खीर करून अगोदर देवांना वाढली होती. नंतर ती दुधी भोपळ्याची वेळ नेहमी आमच्या कृष्णकमळाच्या वेलीची मैत्रीण होऊन तिच्याबरोबर राहायला लागली. बाबा दरवर्षी या दुधी भोपळ्याचं बी विहिरीजवळ लावायचे आणि दरवर्षी कौलावरचे ते भोपळे काढताना आजी अख्खं राजापूर गाव तिथे गोळा करायची. आमच्या घराच्या चौबाजूच्या झाडांमुळे उन्हाच्या झाडा कधी आमच्या घराला स्पर्श करत नसत. माझे मेहनती बाबा दिवसरात्र आपल्या झाडापानात शेताच्या मातीत खपत. बाबांनी आमच्या त्या मोठ्या घराचा सगळा भार आपल्या आईच्या मदतीनं एकट्याने सांभाळला होता. आमच्या घराच्या मागे आमच्या 3 मोठ्या शेतजमीन होत्या. बाबा आमच्या दादूबाबाच्या मदतीनं त्या आमच्या शेतात तांदूळ, ज्वारी किंवा ऊसाचं पीक घेत. हा घरचा तांदूळ किंवा ज्वारी गव्हाचं पीक आलं की घरापुरतं ते धान्य ठेवून बाकीचं बाबा विकून टाकत असत. आमच्या या शेतजमिनीच्या 5-25 पावलावर झपाटलेलं बकुळ रान होतं. त्याच्याजवळ बसव्वाची मसनवटी होती. पण गावकरी त्या बकुळ रानामुळे ती मसनवटी वापरत नसत, तर गावाचंच एक स्मशान गावातच होतं. वास्तविक या बकुळ रानामुळे माझ्या नारायण प्रभू आजोबांना ही शेतजमीन आणि हे 6 खणी घर, आजूबाजूचा परिसर फार अल्प किमतीत मिळाला होता. आता आमच्या देखील घराला त्या झपाटलेल्या बकुळ रानाशिवाय दुसरा असा शेजार नव्हता. त्यात त्या झपाटलेल्या बकुळ रानामुळे इथे गावातल्या माणसांचा वावर फार क्वचित होत असे. पण आता आमच्या इथं राहण्यानं एखाद दुसरा गावकरी काही मागण्यासाठी आमच्या फाटकाजवळ उभा राहायचा आणि आमच्या घरानं सुद्धा त्या गरजू माणसाला कधी रिकाम्या हातानं परत पाठवलं नाही. आता या शेतजमिनीमुळे आम्ही देखील गावापासून दूर सरकलो होतो. आम्हाला गावचा बाजार आणि आमची शाळा बरीच दूर, म्हणजे जवळजवळ 1.5 मैलाच्या अंतरावर होती. घर आणि गाव यामधलं हे अंतर हीच माझ्या बाबांची फार मोठी डोकेदुखी होती. त्यामुळे बाबांनी गावातनं एक नवीन सायकल विकत घेतली होती. बाबा मला आणि मंजीला सायकलवरनं सकाळी शाळेत पोचवत आणि संध्याकाळी घ्यायला येत.
वास्तविक माझे बाबा एक शेंडीवाले, पूजा अर्चा करून पोट भरणारे कोकणस्थ ब्राह्मण होते. पण त्यांचं लग्न जेव्हा आईशी झालं त्यावेळी त्यांनी आपल्या वडिलांसारखी ब्राह्मणगिरी न करता आपल्या या घरासाठी, आपल्या आई आणि पत्नीसाठी एखाद्या भूमिपुत्र शेतकऱ्यानं आपल्या जमिनीत दिवस रात्र राबत राहावं ना, तसे ते राबत राहिले होते. आणि माझ्या बाबांनी दाखवून दिलं होतं की एखादी व्यक्ती ब्राह्मण असो किंवा शेतकरी असो, तो आपल्या स्वकष्टानं स्वावलंबी बनू शकतो. आणि हे माझ्या बाबांकडे पाहिलं की गावकऱ्यांना पटत असे. बाबांच्या श्रमामुळे आमचं हे 6 खणी घर प्रकृतीच्या नैसर्गिक धनानं अगदी परिपूर्ण भरलेलं होतं. आमच्या घराला खाण्यापिण्याची कसली ददात नव्हती. बाबांच्या कणखर खांद्यावर आमच्या घराचे वासे न वागता ताठपणे उभे होते. आमच्या ह्या सुंदर घराचं नाव सोनसावली असं होतं आणि हे आमच्या सोन्याच्या सावलीत उभा असलेल्या घराची आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसराची मालकीण माझी सुंदर, अबोल, शांत आई होती. माझ्या बाबांचं आणि आईचं लग्न हे जगातलं 8वं आश्चर्य असावं. माझ्या आईमुळे आम्हाला इथलं हे सगळं मिळालं होतं, पण ती मात्र आपल्या माहेरच्या प्रियजनांना कायमची दुरावली होती आणि तिच्या भरल्या संसारात तेच एक दुःख नेहमी तिच्या सुंदर डोळ्यात तरळत असे. श्रोते हो, हा होता आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करता येतं हे ध्यानात घ्या. आणि ही सोनसळी कादंबरी आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.